तर मित्रांनो आपली तिसरी पालवणी झाली आणि आपल्या तिसऱ्या पालवणीला एकूण 6 गावले आहेत बघा. मोठ्या साईजचे आहे आणि ते पकडलेले आहेत अजून भरपूर. सोडताना चावला ते तुम्हीच व्हिडिओत बघा. 1 वाजता आलो, 1 वाजता तो सर तेव्हापासून वलवते जाम वलवलं पत्रिकाची व्हिडिओ शूट करायला. तर आपल्या नमस्कार, मी दुरांग सारंतर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आलो कुर्ली पकडायला. तर आपण इथे 2 पालवणी केल्या. आपल्या दुसऱ्या पालवणीला कुर्ली गावलीत. तर एकूण 3 कुर्ली गावलीत, 2 आपण त्याच्यात टाकली आणि 1 इथे आहे. तर आता 1 कुर्ला मी मोडताय तर तुम्हाला दाखवता कसा मोडतात. तर इथे पण असा कुर्ला धरून घ्यायचा आधी. तुम्ही जर नवीन असाल तर सावकाश तोडा, मी जुनो आहे. याशी प्रकारे आपले तोडून झालेला आहे. चालेल, आपल्याला एवढ्या साईजचा कुर्ला गावला आहे. तर ही काय एवढी साईज आहे. चेहरा वगैरे काही नीट दिसत नसेल, काला दिसत असेल. उन्हाच्या आला दुपारी 1 वाजता आलो आहे आणि आत्ता आपल्याला फायनल 2 कुर्ले गावलेत. 3 गावलेत, 3 आपण वरती आलो आहे. 3 गावलेत. तर आता बघू तिसऱ्या उंबरगरला आलो आहे. उंबरगर इकडे वरती आपल्या गावाच्या वरती तिकडे आलो आहे. तर इकडे आपल्या मंडळी पाठीमागा आणि आपल्या कॅमेऱ्याच्या पाठीमागा बघा कोण आहे. आर्यन आहे, आर्यन आपला आर्यन. तर अजून एक आपण पालवणी करू तर तेव्हा बघा किती गावतात कुर्ली. आपलं 3 गावतात, 3 कुर्ली. चला बघू पुढे काय भेटतात अजून. कुर्ली दाखव रे अजून किती. याची आपली कुर्ली आहेत, दिसत ना, दिसत. आणि हा आपला पगार आणि ही आपली वाशिष्ठ नदी, वाशिष्ठी नदी. आणि इकडे सगळी आपली पब्लिक. सोड जरा नमस्कार. नमस्कार. आता तिसरी पालवणी करूया. बोल बोल. नमस्कार, मी क्रिश वांगणकर. तुम्हाला भेटतोय आज दुरांगच्या व्हिडिओमध्ये. पोराला सपोर्ट करा. सपोर्ट आपल्या भावाला लाईक सबस्क्राइब करा. कमेंट करा. लवकरात लवकर अपेक्षा इथे भाषण संपवतोय. ही आपली उंबरगर पट्टी आणि इकडे आपण जिल्हे टाकले ती बघा. हे बुजा दिसतात ते आपले जिल्हे आहेत. तर आता आर्यन आपले जिल्हे ओढतोय. कुर्ली म्हणजे काय काय जणांना माहिती नाही. कुर्ली म्हणजे मित्रांनो खेकडी. कुर्ल्याला खेकडी बरेच काय काय म्हणत असेल कुर्ल्याला. तर तुम्ही मी दाखवलं कुर्ली तुम्हाला कशी असतात ती. तर आता मी जिल्हे ओढतो. तर मित्रांनो आपली तिसरी पालवणी झाली आणि आपल्या तिसऱ्या पालवणीला एकूण 6 गावले आहेत. त्यातला एक हा बघा मोठ्या साईजचा आहे आणि पूर्णपणे डेंगेल आहे त्याला. तर मी असं पकडला आहे. तर तुमच्याकडे कुर्लीला काय म्हणतात ते नक्की सांगा. खेकडा वगैरे काय म्हणत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा केवढा साईजचा बघा. जास्त अनुभव आहे तेच पकडू शकतात. मला खूप अनुभव आहे कुर्ली पकडायचा, त्यामुळे पकडला आहे. जाम अनुभव आहे. दररोज येत आम्ही कुर्ली पकडायला. आता फक्त 12वीला नाही आहेत. केवढा गावला बघा. साईज दाखवला ना, साईज दाखव. आणि बघा इथे पकडलेले आहेत अजून भरपूर. सोडताना चावला ते तुम्हीच व्हिडिओत बघा. नीट तर बघा.
तर मित्रांनो आता आपण जिल्हे वगैरे टाकून इथे बसलो होतो. परत आपल्याला इथे कुत्रे दिसलेत आहेत. इकडे कुत्रे आहेत हे बघा. ते असे फिरत होते. ते आपल्याकडे कोंबडीची आतडी होती ना ती त्यांना खायला दिली. काहीतरी पुण्याचं काम केलं हो. आणि आपल्याला कुर्ली 10 गावलीत आहेत. तर आता आपण एक पालवणी अजून एक पालवणी करणार आणि जाणार आपल्या गावात. मग तेव्हा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण कुर्ली वगैरे पकडून निघालोय. तर आता आपण वाशिष्ठ नदीच्या मध्ये आहोत, एकदम मधोमध आहोत. तर ही बघा वाशिष्ठ नदी आणि वाशिष्ठ नदीच्या मधोमध आहोत. आणि इकडे आर्यन बसलाय आणि इकडे मी बसलोय आणि इकडे वलवत आहेत किरीश, शंतनू आणि नियार्श हे जण वलवत आहेत. आणि इकडे आर्यन, इकडे वाशिष्ठ नदी. मस्त वाटतोय. तुम्हालाही फिरायला यायचं असेल तर येऊ शकता. आपण आता कुर्ली वगैरे घेऊन बंदरावर आलोय. आपल्या बंदरात आलोय. पगार इथे लावला आहे तिथे. आणि आता आपण इथे आहोत आणि इथे आपण आता सगळी कुर्ली तोडून घेणार आहोत, कारण संध्याकाळी आपण करणार आहोत कुर्ल्यांची पार्टी थोडक्यात. तर हे बघा नियाश वगैरे तोडतोय. नियाश दाखव रे एवढा. नियाशने एवढा पकडला ना, किरीशने एवढा पकडला. बाजून इथे तोडायचे आहेत. ते तोडू आणि संध्याकाळी बनव कुर्ल्यांचा कालवण वगैरे. ते कुर्ली भाजू तरी. असं काय आपला आजचा येत आहे. तर इथे आपण पगार लावलेला आहे बघा. इकडे पगार वगैरे बांधला आणि इथे आपण आहोत. तर बघूया आता कुर्ली तोडतोय. बघू किती कुर्ले एकूण भेटतात. एकूण म्हणजे किती आहेत ते आपल्याला आता समजते. एकूण किती कुर्ले आहेत इथे बघा. आर्यन, कत्रो की खिलाडी शंतनू. आता याला मी पकडलो असतो पण नको. तुमच्या माझ्या कत्रो की खिलाडी. कपले गेली चाल मोडा. चाले मोड तसे ते खायचे आहेत. तर या बघा मी आता कॅमेरा हाती धरून कुर्ला धरतोय. बघा याला आम्ही कुर्ली म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर आपण कालवण वगैरे बनवणार आहोत. आता मी घरी जाऊन आंघोळ वगैरे करून येणार आहे. नंतर आपण कालवण वगैरे बनवणार आहोत. तेव्हा पण आपली व्हिडिओ कंटिन्यू राहील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता जातो मी आंघोळ करायला. नंतर भेटतो. चला मित्रांनो आता निघालोय दाभोलला. मंगाशी आलो आपल्या घरी. कुर्ली वगैरे पकडून आलो. 1 वाजता गेलो होतो आणि 5 वाजता इकडे आलो. आणि आलो वगैरे मस्तपैकी हातपाय वगैरे धुवले, कपडे वगैरे चेंज केले. कपड्याला चिखल वगैरे लागला होता तर कपडे वगैरे चेंज केले. आणि आत्ता निघालो आहे दाभोलला. तर दाभोलला जातो आहे, जरा काम आलं आहे. तर दाभोलला तो दाभोलची सुद्धा थोडक्यात व्हिडिओ बनवतो. तर दाभोलला कशाला जातो ते सुद्धा सांगतो. आणि व्हिडिओत बनवून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नंतर आपण कुर्ल्यांचं कालवण वगैरे बनवणार आहोत. तर बघू कालवण नाही ते कुर्ले भाजू तरी. पण असा काय आजचा कार्यक्रम आहे आपला. तर बघू आता जाऊया दाभोलला आणि भेटू तिकडेच. तर मित्रांनो मंगाशी दाभोलला गेलो होतो. व्हिडिओ काढायला भेटली नाही. पण आता चाललो आहे मित्राच्या भावाच्या पत्रिकाची व्हिडिओ शूट करायला. तर आपल्या सोबत आहे स्टँड वगैरे आहे. तर बघूया खाली जाऊया आणि बघूया काय होते, कशी शूट होते ती कंप्लीट. आणि आपल्या इंस्टा पेजवरती बघायला भेटेल तुम्हाला. तर बघा व्हिडिओत बनवून राहा. शुभ सकाळ मित्रांनो. कालच्या व्हिडिओला आज शेवट करतोय, कारण काल रात्री लेट आलो. मित्राच्या भावाच्या लग्नाची पत्रिकाची शूट करायला गेलो होतो ना, त्यामुळे लेट आलो. तर एडिट वगैरे केलेली नाही अजून. एडिट करायची आहे व्हिडिओ ती. फक्त आपण शूट केलेली आहे. आणि शूट करायला मित्रांनो 2-3 तास गेले एकूण आपले. आणि रात्री आलो तर कुर्ल्याचं कालवण वगैरे काही आपण केलं नाही. खाली गेलो नाही मी, कारण आपले 12वी त्यामुळे आता अभ्यास करावा लागतो. तर रात्री अभ्यास करत होतो. आणि
आता चाललो आहे कॉलेजला, परत कॉलेजला एक काम आहे, आता जातो आहे कॉलेजला थोड्या टायमात. तर आपल्या मित्राच्या भावाच्या पत्रिकाची व्हिडिओसुद्धा आपल्या इंस्टाला येणार आहे. ती येईल, इंस्टा पेजला येईल. तर आपल्या यूट्यूबच्या बायोमध्ये इंस्टाची लिंक आहे, ती तिथे नक्की क्लिक करा आणि इंस्टाला आपल्या फॉलो करा. आणि तिथे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, तर ते सुद्धा बघा. आणि आपण दुपारी 1 वाजता आपण गेलो होतो कुर्ली पकडायला आणि 5 वाजता आलो आणि दाभोलला गेलो होतो. दाभोलला पण मी थोडीशी व्हिडिओ दाखवणार होतो तुम्हाला. दाभोलला जरा जेटीवर वगैरे जाऊन तर काय दाखवायला भेटलं नाही. पण नेक्स्ट टाईम परत आपण जाऊ तेव्हा दाभोलला जेटीवरनं व्हिडिओ मी नक्की काढीन आणि तुम्हाला दाभोल दाखवेन आपली कशी आहे ती. सुंदर आहे एकदम, निसर्गरम्य आपली दाभोल. तर अशी काय आपली कालची व्हिडिओ झाली. तर कालची व्हिडिओ कोणाला आवडली असेल, आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि इंस्टा पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.